हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स प्रोडो चॅनल मध्ये। काल ना तुम्ही आपली रेसिपी पाहिली असेल तर आपण ना सांबार वडी बनवली होती, त्यालाच पुडाची वडी असं सुद्धा म्हणतात। आता या सांबार वडीचं थोडंसं सारण उरलंय। सांबार वडी ना आपण फ्राय करून बनवतो। आता तुम्हाला जर ही फ्राय वाली सांबार वडी खायची नसेल किंवा सांबार वडी बनवताना कधी ना जर त्याचं सारण उरलं असेल तर त्या सारणाचा आज आपण अगदी सोपा असा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता ना कालची पुडाची वडी किंवा सांबार वडी आपण बनवली होती ना, त्याचं हे सारण उरलेलं आहे। बऱ्यापैकी असं हे सारण उरलेलं आहे, ते आपण फ्रीज मध्ये ठेवलं होतं। आता ना हे सारण वापरून आपण एक मस्त असा पदार्थ बनवणार आहोत। आता ना त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये साधारणतः 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या गव्हाच्या पिठामध्ये ना आपण ना लाल तिखट टाकूया। साधारणतः अर्धा चमचा इतकं लाल तिखट आपण टाकलेलं आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। इथे ना चमचाभर इतका ओवा आपण हातावरती चोळून घेतलाय। आता याच्यामध्ये ना आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ना इथे आपण अगदी गरम असं तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम असल्यामुळे आधी ना चमच्यानेच आपण हे मिक्स करून घेऊयात। या पिठाची एक छान अशी मूठ बनली जाईल ना, इतकं तेल आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि गरमच तेल वापरायचं आहे। व्यवस्थित हाताच्या साहाय्याने हे पीठ ना अशा पद्धतीने मळून घ्यायचं। या पिठाची एक छान अशी मूठ बनली पाहिजे, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे असं समजायचं। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही मूठ बनली जाते, म्हणजे आपलं ना तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे असं समजायचं। साधारणतः 2 मोठे चमचे इतकं तेल आपण इथे वापरलेलं आहे। तर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे। आता इथे पुडाची वडी जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा ते आपण तेलामध्ये फ्राय करतो। जर कुणाला तेलामध्ये फ्राय खायचं नसेल आणि थोडंसं मैदा वगैरे अवॉइड करायचं असेल, काहीतरी पौष्टिक खायचं असेल, तर तुम्ही ही वाली रेसिपी नक्कीच फॉलो करू शकता। कारण आता ह्याचे जे बॉल्स आपण बनवणार आहोत ना, ते आपण ना आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि सारण तर हेल्दी आहेच, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्हाला जर फ्राईड वगैरे अवॉइड करायचं असेल, पुडाची वडी सारखंच काहीतरी खायचं असेल किंवा सांबार वडी सारखंच काहीतरी खायचं असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली ही वाली रेसिपी ट्राय करू शकता। आता इथे ना अगदी घट्टसर असं पीठ आपण मळून घेऊयात। आता हे अगदी मस्त असं घट्टसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण ह्या पिठाचे गोळे करून घेणार आहोत। छोट्या छोट्या पुऱ्या लाटता येतील असे आता हे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे। इथे ना पिठाचा गोळा अगदी छान असं मळून घ्यायचा। छोट्या छोट्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात। अशा पद्धतीने थोडी जाडसरच पुरी आपण करून घेतलेली आहे। आता हे जे सांबार वडीचं आपल्याकडे सारण आहे, ते सारण आपण याच्यामध्ये भरणार आहोत। अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये सारण भरायचं आणि आता ना याचा आपल्याला एक गोल तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने ना ह्या पुरीची सगळी तोंड आपण बंद करून घेऊयात। आता अशाच पद्धतीने ना सगळे बॉल्स आपल्याला रेडी करून घ्यायचे तिथे।
अगदी आपण मोदक बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। आधी पारी तयार करून घ्यायची, पारीमध्ये नंतर स्टफिंग भरायचं आणि जशा पद्धतीने आपण मोदक बंद करतो ना फक्त कळ्या न पाडता आपल्याला सगळे टोकं जुळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना बॉल करून घ्यायचे त्याचे। तुम्हाला जसं सोपं पडेल तसा शेप तुम्ही इथे देऊ शकता। आता आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये करायचे, त्यामुळे त्या साईजच्या अकॉर्डिंग आपण हे बॉल बनवत आहोत। इथे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण काही बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता यांना ना आप्पे पात्रामध्ये आपण शेकून घेऊयात। आता इथे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण हे आप्पे पात्र घेतलेलं आहे, छान असं गरम केलं ना आप्पे पात्र की त्यामध्ये आता आपल्याला तेल सोडायचं आहे। आता ना इथे आपण हे जे बॉल तयार करून घेतले ते आपण यामध्ये ठेवूयात। आता ना यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती हे बॉल आपण शेकून घ्यायचे। आता ना झाकण न ठेवताच आपल्याला हे आलटून पलटून सगळ्या बाजूने अगदी मस्त असे शेकून घ्यायचे। हे सतत आलटत पलटत राहायचे जेणेकरून ना हे करपत नाहीत आणि ना सगळ्या बाजूने ते व्यवस्थित शेकले जातील। 15-20 सेकंद एका बाजूने शेकून घेतल्यानंतर त्यांना आपण पलटायचंय, दुसऱ्या बाजूने छान असं शेकून घ्यायचंय। लगेचच शेकले जातात हे, त्याच्यामुळे सारखं आलटत पलटत राहायचं। इथे तुम्ही पाहू शकता आलटून पलटून सगळ्या बाजूने हे आपण अगदी छान असे शेकून घेतलेले आहेत। आता ह्यांना लगेचच आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या बाजूने हा अगदी छान असा शेकला गेलेला आहे। खूप व्यवस्थित शेकून घ्यायचा, कारण गव्हाचं पीठ वापरलंय आपण यामध्ये आणि ते अजिबात कच्चं नाही राहिलं पाहिजे। किती छान ही पारी झाली, आतमध्ये व्यवस्थित शिजलंय, स्टफिंग सुद्धा अगदी छान दिसतंय आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे स्टफ्ड बॉल बनवून तयार आहेत। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त असे हे स्टफ्ड बॉल बनवून तयार आहेत। आपण जे सांबार वडी किंवा पुडाची वडी बनवलेली ना त्याचं जे सारण उरलेलं त्या सारणाचंच आपण हे बनवलेलं आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलंय आणि हे आप्पे पात्रामध्ये शेकून घेतलंय, त्याच्यामुळे तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हे चालेल। जर तुम्हाला पुडाची वडी किंवा सांबार वडी खायचं खूप जास्त क्रेविंग होत असेल पण तेवढं फ्राईड तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही ना हा सेकंड वाला ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता। आपण ना अगदी गरमागरम असं हे आता लगेचच टेस्ट करून बघूयात। जे आपण फ्राय करतो ना त्याच्यापेक्षा ही पारी खूप जास्त सुंदर लागते ना, खुसखुशीत कचोरी सारखी। सेम कचोरी म्हणजे एखादी स्टफ्ड कचोरी कशी असते अगदी तसं झालंय। पारी अप्रतिम झाली, एवढी खुसखुशीत झाली ना। सारण पण इतकं छान त्याच्यामध्ये फ्रूट झालाय आणि सारण तर ऑलरेडी आपलं एकदम छानच झालंय ना। तुम्हाला पुडाची वडी बनवायची नसेल ना तर ही वाली सारणाची रेसिपी बघा, आपली जे पुडाच्या वडीच्या रेसिपीमध्ये ही रेसिपी आहे सारणाची ती बघा आणि अशा पद्धतीने हे स्टफ्ड बॉल बनवा, एकदम कमाल लागतात खायला, मुलं तर इतकं आवडीने खातील। आणि ना हे बॉल तुम्ही घरी बनवून सुद्धा ठेवू शकता, गरमागरम खायला खूप छान लागतात। पण जर कोण पाहुणे वगैरे येणार असतील ना तर असे बॉल्स बनवून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये वगैरे आणि त्याच्यानंतर कोण येणार असेल तर गरमागरम ते मस्त अशी शेकून तुम्ही त्यांना सर्व करू शकता। पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस, मायोनीज तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीच नसेल ना नुसते हे वाले स्टफ्ड बॉल आणि एक मस्त तळलेली हिरवी मिरची, याचं कॉम्बिनेशन पण एकदम कमाल लागतंय।
खूप छान रेसिपी आहे, खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही ना नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.